नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. निशिकांत दादा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सुवर्णचषक हॉकी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी क्वार्टर फायनल झालेल्या सामन्यांमध्ये प्रेक्षकांना अत्यंत चुरशीचे व रोमांचक खेळ पाहायला मिळाले. चारही सामन्यात विजयी संघांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले. पहिला क्वार्टर फायनल मुंबई पोलीस मुंबई विजय विरुद्ध वडगाव हॉकी असोसिएशन. निकाल 3-1. मॅन ऑफ द मॅच सौरभ सावंत, गोलकीपर मुंबई पोलीस. या सामन्यात दोन्ही संघांनी दमदार खेळ करत सामना बरोबरीत ठेवलाय. त्यानंतर पेनल्टी स्ट्रोकमध्ये मुंबई पोलीस संघाच्या संग्राम कोयगडे, रोहन पवार व अरुण यादव यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिलाय. वडगाव संघाकडून सौरभ सुतार यांनी एकमेव गोल केलाय. दुसरा क्वार्टर फायनल महाराष्ट्र क्रीडा मंडळ कोल्हापूर विजयी विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स. निकाल 3-2. मॅन ऑफ द मॅच यश मांजरे. सामन्याच्या 32 व 55व्या मिनिटाला महाराष्ट्र क्रीडा मंडळाच्या तन्मय जाधव याने 2 गोल करत संघाला आघाडी मिळवून दिले. 44व्या मिनिटाला तिरंगा स्पोर्टच्या रितेश मांगले याने गोल केलाय. सामन्याच्या अखेरच्या क्षणी 58व्या मिनिटाला सागर पोवारकर याने निर्णायक गोल करत संघाचा विजय निश्चित केलाय. तिसरा क्वार्टर फायनल कोल्हापूर पोलीस कोल्हापूर विजयी विरुद्ध सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन फलटण. निकाल 2-1. मॅन ऑफ द मॅच सिद्धेश सुतार. 19व्या मिनिटाला सिद्धेश सुतार याने कोल्हापूर पोलीस संघाला आघाडी मिळवून दिले. 32व्या मिनिटाला विनोद मानुगडे याने दुसरा गोल नोंदविलाय. फलटण संघाकडून 47व्या मिनिटाला विनय नेरकर याने गोल करत लढत रंगतदार केले. चौथा क्वार्टर फायनल निशिकांत दादा स्पोर्ट्स ए टीम विजय विरुद्ध स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स पुणे. निकाल 2-1. मॅन ऑफ द मॅच गणेश बिराजदार. 37व्या मिनिटाला उदय कुरणे याने पेनल्टी कॉर्नरवरून पहिला गोल केलाय. 44व्या मिनिटाला गणेश बिराजदार याने सुंदर गोल नोंदवत आघाडी वाढवली. 47व्या मिनिटाला SRPF पुणेच्या निखिल फिरणे याने गोल केलाय, मात्र तो अपुरा ठरला. पंच व मान्यवर उपस्थिती. या सामन्यांसाठी विजय पाटील, मनोज कोरे, प्रशांत निवळे, राहुल गावडे, सोमनाथ कांबळे यांनी पंच म्हणून काम पाहिले. टेक्निकल पंच म्हणून रमेश उतेकर, विजय जाधव व कृष्णा भोसले यांनी जबाबदारी पार पाडली. लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर.